सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पवित्र शिवभूमीवर उपस्थित राहण्याचं भाग्य मला आज लाभलं। हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे आणि तितकाच भावनिक सुद्धा। याच भूमीमध्ये स्वराज्याच्या तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला दिली। या पवित्र भूमीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते। आपल्याला माहिती आहे की शिवजयंती हा केवळ उत्सव नाही तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य राजे जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संस्कारातून घडलेल्या या महान कार्याची आज आपण पुन्हा आठवण जागवत आहोत। सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यातून झुंज देत स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या समस्त मावळ्यांना सुद्धा मी या दिवशी वंदन करते। तसेच राज्यातल्या शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला सुखी समाधानी ठेव। छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचं बळ आम्हा सर्वांना दे, असं साकडं आई शिवाजी देवीच्या चरणी घालते। यापूर्वी अनेक वेळा शिवछत्रपती महाराज आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेबांना वंदन करण्यासाठी या पवित्र शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं। मात्र आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार। नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली त्या क्षणी माझ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या या ठिकाणी भाषण करत असल्याचं आपण पाहतो आहोत। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा संबोधित करतील। मात्र हा जो शिवजन्मोत्सव सोहळा आहे किल्ले शिवनेरीवरचा, या सोहळ्यासाठीची जी गर्दी आहे ती आपण सातत्यानं पाहतो आहोत। अनेक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन या दरम्यान करण्यात आलेलं आहे। याशिवाय साहसी खेळांची प्रात्यक्षिकं देखील काही चिमुकल्यांनी यावेळेला सादर केली, ती सुद्धा आपण पाहिलेली होती काही वेळापूर्वी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन केलं गेलेलं आहे। आदरणीय दादांनी अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेनं उपस्थित राहत असत। शिवनेरी किल्ला ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिकच स्थळ नव्हतं, तर ते त्यांच्या विचाराचं आणि कार्याचं प्रेरणास्थान। आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आवाज ऐकू येत नाहीये। आपण पुन्हा एकदा त्यांच्या संबोधनाकडे जाणार आहोतच। मात्र तत्पूर्वी जे प्रेक्षक आत्ताच लोकशाही मराठी पाहतायत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे शिवजन्मोत्सवाचा जो सोहळा आहे तो काही वेळापूर्वी किल्ले शिवनेरीवर संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबोधित करतायत। वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते। आपल्याला माहिती आहे की शिवजयंती हा केवळ उत्सव नाही तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य राजे जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संस्कारातून घडलेल्या या महान कार्याची
आज आपण पुन्हा आठवण जागवत आहोत. सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यातून झुंज देत स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या समस्त पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावलेही उचललेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. गेल्या अर्थसंकल्पातही आदरणीय दादांनी आपल्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा जागा उंचवणारे काही ऐतिहासिक संकल्प जाहीर केलेले होते. त्यामध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला. पानिपत येथील मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ बुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुद्धा सुरू झालेलं आहे. या जातीला लक्ष देत असत आणि ही सर्व कामं प्रगतीपथावर आहेत आणि या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा संदेश आज या संकल्पाची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची. आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने हा विकासाचा प्रवाह अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला सर्वांना दिलेली आहे. महाराजांच्या त्याच विचारांवरती महायुती सरकार सुद्धा राज्याच्या प्रत्येक घटकांची काळजी घेत पुढे वाटचाल करत आहे. याचा बघताना अभिमान आहे. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या संकल्पनेवर काम करत आहे. यापुढे सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असेल असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावा वाटतो. शिवछत्रपती सुजलाम सुफलाम आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी या कार्यासाठी आम्ही सर्व सातत्याने प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्या सर्वांना या शिवजन्मभूमीच्या साक्षीने व्यक्त करते. आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं संबोधन आताच संपलेलं आहे. यानंतर कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करतील. आपण या सगळ्या अपडेट्सकडे अत्यंत काळजीपूर्वकरित्या लक्ष ठेवून आहोतच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.